नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आता येणाऱ्या काळात संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि क होणार आहे। यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा संयुक्त कोरेलका पूर्व परीक्षा 2024 या सर्व एग्जाम्स येणाऱ्या काळामध्ये 4-5 महिन्यामध्ये होणार आहे। म्हणजे त्याच्या अलीकडेच या सर्व परीक्षेमध्ये विज्ञान हा विषय टर्निंग पॉइंट ठरणार आहे। विज्ञान या विषयात काय वाचायला पाहिजे मुख्य परीक्षेला, काय वाचायला पाहिजे पूर्व परीक्षेला, हे जर तुम्हाला ॲक्युरेटली जर समजत असेल तर तुमचा जो एफर्ट आहे तो कमी होऊन जाईल, म्हणजे काय जास्त प्रॉब्लेम येणार नाही। हे कसं कळणार यासाठी तुमच्याकडे एक मॅप आहे। तो मॅप म्हणजे काय, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर। प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केला तर त्याच्या आधारे तुम्हाला समजून जाईल की नेमकं संदर्भ जो आहे काय असायला पाहिजे, संदर्भ वाचत असताना काठिण्य पातळी किती घ्यायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते प्रश्न बघितल्यानंतर कळून जाईल। यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी मी ही तुमच्यासाठी सिरीज घेऊन आलेलो आहे। या सिरीजमध्ये पाठीमागे आतापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत, मग तो काय असेल, मुख्य परीक्षेचे पेपर असो क्लर्कचे, यानंतर पूर्व परीक्षेचे पेपर असो, या सर्व पेपरमध्ये आलेल्या विज्ञानच्या प्रश्नांची विश्लेषण सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। या विश्लेषण सिरीज तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात जो दुसरा पेपर पडणार आहे किंवा त्याच्या नंतरचे पेपर पडणार आहेत ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लेक्चरच्या अगोदर मिळत राहील। तर आजचं जो सेशन आहे, आज मी मुख्य परीक्षेसाठी घेऊन आलेलो आहे। जो लिपिक आणि टंक लेखकची मुख्य परीक्षा झाली 2022 ला, या मुख्य परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवर 20 प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे बघा, वेटेज हा 2022 च्या क्लर्कच्या पेपरला खूप जास्त होतं, जीएसच्या पेपरमध्ये मुख्यला एकूण प्रश्नांची संख्या 20 होती। ज्यामध्ये जनरल सायन्स जर बघितलं तर किती प्रश्न होते, तर जनरल सायन्सचे 15 प्रश्न आणि 5 प्रश्न हे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे होते। तर 2023 ला पण मुख्य परीक्षा होणार आहे। जर त्या परीक्षेमध्ये याच पॅटर्ननुसार प्रश्न जर विचारले तर मला सांगा 20 प्रश्न असण्याची शक्यता आहे। शक्यता म्हणतो बरं, 100% गॅरंटी नाही देत, नाहीतर म्हणताल सर तुम्ही तर 20 प्रश्न शक्यता म्हणतो, मॅक्झिमम पॉसिबिलिटी पाठीमागचं जर आपण क्षेत्र बघितलं तर। आता वेळ न घालवता बघा, व्यवस्थित लक्ष द्या। 2022 ला मुख्य परीक्षेला कोणत्या घटकावर प्रश्न विचारले होते आणि 23 ला त्या अनुषंगाने काय करता येईल हे पण तुम्हाला समजून जाईल। पहिला प्रश्न होता मुख्य परीक्षेला आलेला, कॅरोटीन हा कशातून काढतात असा प्रश्न आहे। फुलगोबी आहे, बटाटा आहे, क्लोरेलका गाजर आहे, यापैकी कोणतेही नाही आहे। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे गाजर। कारण मला सांगा कॅरोटीन म्हणजे काय आहे, जीवनसत्व, क्लोरेलका जीवनसत्व ए च्या संबंधित आहे। विटामिन ए चं नाव आहे कॅरोटीन। कॅरोटीन नाव का आहे, कारण ते रंगद्रव्यावरून नाव पडलेलं आहे। तर कॅरोटीन म्हणजे लाल रंग, तुम्हाला माहित असेल गाजरचा रंग हा लाल आहे आणि त्या रंगद्रव्यावरून विटामिन ए मिळत असतं आपल्याला गाजरेमधून। कारण गाजरचा मुख्य सोर्स हा विटामिन ए चा मुख्य सोर्स हा गाजर आहे आणि त्याच्यावरूनच विटामिन ए ला कॅरोटीन म्हणून ओळखलं जातं किंवा बीटा कॅरोटीन म्हणून ओळखलं जातं। आणि या विटामिन ए चा संबंध जर कुठं असेल तर आपला जो डोळा आहे ना भाऊ, या डोळ्याच्या आतील एक दृष्टिपटल नावाचा एक भाग असतो ज्याला रेटिना म्हणतो, ज्यावर प्रतिमा तयार होते। या दृष्टिपटलावर एक कोन सेल असतात, काही पेशी असतात आणि दुसरी रॉड सेल असते। ही कोन सेल आणि रॉड सेल बाहेरून येणारा जो अंधुक प्रकाश आहे, या अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देण्याचं काम करतात आणि त्या कारणामुळे आपल्याला अंधुक प्रकाशामध्ये दिसतं। जर तुम्ही आहारामध्ये गाजर वगैरे चांगलं खात असाल तर तुमच्या शरीरात विटामिन ए ची कमतरता होणार नाही, म्हणून तुला अंधुक प्रकाशात पण स्पष्ट दिसेल समोरून कोण येऊ राहिला, कोण आहे। नाहीतर काय भाऊ माहित आहे का, जर तू गाजर खाल्लं नाहीस विटामिन ई ची कमतरता होऊन जाईल, अंधुक प्रकाशात तुला काहीच दिसणार नाही समोर कोण आहे आणि काय आहे। आणि जर दिसत नसेल तर त्यालाच आपण रात आंधळेपणा म्हणतो, हे लक्षात राहू द्या। तर एखादं PYQ बघितल्यानंतर या पद्धतीचं तुला अनालिसिस करता यायला पाहिजे। ह्याचा फायदा मला सांगा येणाऱ्या काळात होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 100% होणार आहे। तर अशा प्रकारे बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर गाजर आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल, बघा नावातच आहे कॅरोट, त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे। यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय आहे। पुढचा क्वेश्चन बघा, एंट्रॉपी हे युनिट कशाचं आहे असा प्रश्न विचारलेला आहे।
पहिल्यांदा 2022ला नवीन टॉपिकवर जास्त प्रश्न आलेले, त्या टॉपिकचं नाव आहे थर्मोडायनामिक्स, जो केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. 2021ला पण 1-2 प्रश्न होते, पण यावेळेस 2022ला क्लर्कच्या मुख्य परीक्षेला थर्मोडायनामिक्सवर प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. आता बघा एंट्रॉपी काय आहे, तर या ठिकाणी ऑप्शन दिले सेंटीमीटर, कॅलरी पर डिग्री, किलो आणि लिटर. बघा कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अशा प्रकारचे ऑप्शन येतात तर उत्तरापर्यंत जाणं सोपं जातं. तुम्हाला कळून जाईल सेंटीमीटर, किलो आणि लिटर ह्याच्या संबंधित एंट्रॉपी तर कधीच ऐकलेली नाहीये. तर ह्याचं उत्तर मी पहिल्यांदा सांगून देतो. ह्याचं उत्तर आहे कॅलरीज पर डिग्री, हा एकक आहे एंट्रॉपी. सर हे एंट्रॉपी काय मॅटर आहे, तर एंट्रॉपी जर बघितलं तर थर्मल एनर्जी मोजायचं एकक आहे. कोणती एनर्जी, थर्मल एनर्जी जी आहे हे मोजायचं एकक आहे. आणि एंट्रॉपी आपण शॉर्ट फॉर्म मध्ये EU ने पण दाखवतात. कोरेल का EU यानी काय एंट्रॉपी. एंट्रॉपी काय आहे, थर्मल एनर्जी मोजायचं एकक आहे. आता बघा थर्मल एनर्जी काय असतं, तर थर्मल एनर्जी म्हणजे जसं लाकूड जाळल्यानंतर जी ऊर्जा बाहेर पडते त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आता थर्मल एनर्जी कशाच्या संबंधित आहे हा पण प्रश्न मला सांगा, थर्मोडायनामिक्स नावाच्या टॉपिक मधून आलेला आहे. आता बघा या ठिकाणी एकक विचारलं होतं, तर एंट्रॉपीचं युनिट जो आहे कॅलरीज पर डिग्री आहे, किंवा मला सांगा याला आपण काय म्हणत असतो रे, कॅलरीज का कॅलरी पर केल्विन पण म्हणतात मित्रांनो, याला कॅलरी पर केल्विन म्हणून पण ओळखलं जातं. दुसरं नाव जर बघितलं तर याला आपण काय म्हणतो, 4.8 कोरेल का 4.18 कोरेल का कॅलरी पर केल्विन असं पण लिहितो. कारण अशा प्रकार 4.8 कॅलरी 4.8 जूल पर केल्विन असं पण लिहितो. तर हे एकच युनिट आहे एंट्रॉपीचं, थर्मल एनर्जीचं युनिट आहे. सर हे एंट्रॉपी थर्मल एनर्जी म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, बर्फाचं पाणी होणं, पाणीचं बर्फ होणं बघितलं असेल. जेव्हा बर्फ वितळून पाणी होतं तर समजायचं बर्फाने बाहेरून ऊर्जा घेतली म्हणून बर्फामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं म्हणून तो विरघळायला लागलं. तर अशा वेळेस जी ऊर्जा बाहेरून आतमध्ये बर्फाने घेतली ती ऊर्जा आपण कोणामध्ये मोजतो, तर एंट्रॉपी मध्ये मोजतो, किंवा कॅलरीज पर डिग्री मध्ये मोजतो, किंवा कॅलरीज पर केल्विन मध्ये मोजतो, किंवा मला सांगा 4.18 जूल पर केल्विन यामध्ये मोजतो. म्हणून हे सगळे एंट्रॉपीचे काय आहेत, वेगवेगळे रूप आहेत. म्हणून उत्तर दुसरा आहे. तर थर्मोडायनामिक्स नावाचं टॉपिक चांगलं करून जा जर मुख्य परीक्षा तुम्ही देत असाल तर, कारण की या टॉपिकवर पुन्हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. 11वीच्या NCERT मध्ये दिलेला टॉपिक आहे. आता बघा डायबोरेन हा काय आहे, असे प्रश्न कधी येऊ शकतात. तर हे पाठांतर नका करू, एक्सप्लेनेशन मी देण्याचा प्रयत्न करतो. पण हे असे प्रश्न आहेत की जे कंटिन्युअसली आपले एरिया बदलत असतात. यासाठी सर ह्या मला सगळेच प्रश्न यायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे 15 प्रश्नापैकी तुम्हाला 11-12 प्रश्न येत असेल तर एकदम चांगलं स्कोर आहे मित्रांनो. एक असे काही क्वेश्चन असतात वरचे 2-3 ज्यांचे एरिया मला सांगा कंटिन्युअसली हा काय करत असतो, बदलत असतो. आता बघा डायबोरेन हा एक प्रकारचा रेणू आहे मित्रांनो. आता डायबोरेन B2H6 आहे कोरेल. या ठिकाणी बघा इंग्रजीतून बघा, या ठिकाणी डायबोरेन हा काय B2H6 नावाचा हा रेणू आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ बोरॉन हा 2 बोरॉन आहेत. आता या बोरॉनचं बघितलं तर याच्यात 5 इलेक्ट्रॉन असतात, पहिल्या 2 आणि दुसऱ्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या काय असेल, तर प्रत्येक बोरॉनकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत. या ठिकाणी बघा H6 किती 6 हायड्रोजन आहेत. यामध्ये जर बघितलं इथे एक हायड्रोजन जोडलं जातं, अशा पद्धतीने इथे एक हायड्रोजन जोडलं जातं. यानंतर बघा म्हणजे आता संरचना कशी आहे, बोरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे ते समजून घ्या. या ठिकाणी एक बोरॉन आहे, या ठिकाणी एक बोरॉन आहे. प्रत्येक बोरॉनच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत. जर बघितलं या ठिकाणी एक हायड्रोजन जोडलं जातं, या ठिकाणी एक हायड्रोजन जोडलं जातं, या बाजूला एक हायड्रोजन जोडलं जातं, या बाजूला एक हायड्रोजन जोडले जातात. 4 हायड्रोजन झाले. इथं एक हायड्रोजन असतं, या ठिकाणी एक हायड्रोजन असतं. आता बघा याच्याकडे आहे 3च, पण इकडून एक जोडलं जातो, इकडून एक जोडलं जातं, इथून एक जोडलं जातो, इथून एक जोडलं जातो, अशा पद्धतीने हे जोडले जातात. आता तुम्ही बघा या बोरॉनकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत, पण हे 4 इलेक्ट्रॉन शेअर करून राहिलं. 1 2 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने. आणि हा एक रेणू तयार करतो, त्यालाच आपण डायबोरॉन म्हणत असतो. आणि या स्ट्रक्चरला टेट्राहेड्रल म्हणतात. हा जो डायबोरॉनचं स्ट्रक्चर आहे त्याला टेट्राहेड्रल म्हणून ओळखलं जातं. हे डिटेल काय आहे, कंपाऊंड नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे. आता बघा हा जो टेट्राहेड्रल नावाचा डायबोरॉनचं स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये बघा ऍक्च्युअली आहे 3 इलेक्ट्रॉन, परंतु तो 4 इलेक्ट्रॉन शेअर करून राहिलं. मोकळं इलेक्ट्रॉन एकही नाहीये, 4 इलेक्ट्रॉन शेअर करून राहिलं. म्हणून अशा प्रकारच्या बॉन्डला बनाना बॉन्ड पण म्हणतात. मग अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला बनाना बॉन्ड आढळताना दिसतो.
आता याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेलं आहे। पहिली स्टेटमेंट आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे, समजलं का? म्हणजे याचा अर्थ मोकळं इलेक्ट्रॉन नाही जाणार आहे, यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणून इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्यूल पहिलं विधान बरोबर आहे। इलेक्ट्रॉन रिच मॉलिक्यूल आहे म्हणजे याचा अर्थ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे याचा अर्थ मला सांगा सेकंड स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे। यानंतर 3 सेंट्रल बॉन्ड मॉलिक्यूल आहे, 3 सेंटर आहेत बघा, 3 सेंटर मध्ये आहे म्हणून मला सांगा सी पण बरोबर आहे। कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल नाही आहे म्हणून ए आणि सी ह्याचं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे आन्सर तुमचं दुसरं असायला पाहिजे। अशा प्रश्नांचं एरिया बदलतं, पण संदर्भ जर सांगायचं म्हटलं कंपाऊंड नावाचा टॉपिक आहे, त्या कंपाऊंड नावाच्या टॉपिक मध्ये हे व्यवस्थित बघून घ्या काय असणार आहे, किंवा केमिकल बॉन्ड नावाच्या टॉपिक मध्ये पण हे येऊन जातं, सॉरी केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे सगळं येऊन जाईल, ते ठिकाणी चेक करू शकता। आता बघा हे पण थर्मोडायनामिक्सच्या रिलेटेड प्रश्न आहे, काय आहे, जी प्रक्रिया रोधित यानी इन्सुलेटेड प्रणालीमध्ये किंवा आयसोलेटेड प्रणालीमध्ये होते तिला काय म्हणतात, असा प्रश्न आहे। पहिले समोष्ण, समतापी, समभारिक आणि सम आयतम। आता एवढं असं वाचत बसू नका, इंग्रजीतून लक्षात ठेवा, काय बघा, अ प्रोसेस दॅट टेक प्लेस इन अ इन्सुलेटेड और आयसोलेटेड सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ काय, कोणाला म्हणतो आपण, तर हे काय माहित आहे का, थर्मोडायनामिक्सच्या संबंधित हे पॉइंट्स आहेत। काय आहे थर्मोडायनामिक्सच्या संबंधित पॉइंट, थर्मोडायनामिक्स काय म्हणतं, थर्मोडायनामिक्स हे कशाच्या संबंधित आहे, थर्मोडायनामिक्स हे संबंधित आहे ऊर्जा रूपांतरणाच्या संबंधित, ऊर्जा रूपांतरणाच्या संबंधित। जेव्हा आपण ऊर्जेचं रूपांतर करतो, लाकूड जाळल्याने एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करत असतो, तर या ऊर्जा रूपांतरणाच्या अभ्यासालाच आपण थर्मोडायनामिक्स म्हणत असतो। आता बघा ऊर्जा रूपांतर करत असताना कोणत्या तरी सिस्टीम मध्ये करावं लागतं, जसं लाकूड जाळत असेल तर कुठंतरी जागा आहे त्या ठिकाणी जाळावं लागेल आपल्याला, तर सिस्टीम मध्ये करावं लागतं। आता बघा तर ऊर्जा रूपांतरणाच्या यालाच आपण थर्मोडायनामिक्स म्हणतो, आणि हे ऊर्जा रूपांतर करत असताना मला सांगा कोणत्या तरी काय सिस्टीम मध्ये करावं लागतं, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतात, त्या सिस्टीम बद्दल मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिली सिस्टीम आहे त्याला ॲडियाबॅटिक सिस्टीम म्हणतो आपण। ॲडियाबॅटिक सिस्टीम म्हणजे काय, तर मला काय म्हणायचंय, ऊर्जा रूपांतर करत असताना अशा सिस्टीम मध्ये करायचं की ज्यामधून रूपांतरण करत असताना ती ऊर्जा बाहेर जाता कामा नये, म्हणजे याचा अर्थ थर्मल एनर्जी जी आहे, थर्मल जी एनर्जी आहे रूपांतर करत असताना, एनर्जी ही मित्रांनो माहित आहे का, थर्मल एनर्जी सराउंडिंग मध्ये जाणार नाही, काला का, सराउंडिंग मध्ये जाणार नाही, मला सांगा अशा अभिक्रियेला आपण ॲडियाबॅटिक म्हणत असतो। म्हणजे काय, जर यासाठी तुम्हाला अशी सिस्टीम तयार करावी लागेल जी आयसोलेटेड असायला पाहिजे, स्वतंत्र असायला पाहिजे, ही सिस्टीम आहे, आणि ह्याच्यामध्ये रूपांतर होणारी ऊर्जा या सिस्टीमच्या बाहेर येता कामा नये। आणि जर अशा प्रकारे अभिक्रिया जर करायची असेल तर तुम्हाला सिस्टीम ही आयसोलेटेड किंवा इन्सुलेटेड घ्यावं लागेल, ज्यामधील ऊर्जा रूपांतरण होत असताना ती ऊर्जा सिस्टीमच्या बाहेर येणार नाही, आणि अशा अभिक्रियेला आपण ॲडियाबॅटिक सिस्टीम म्हणत असतो, हे लक्षात राहू द्या। मग इथं तुम्हाला प्रश्न तेच विचारलंय, अ प्रोसेस दॅट टेक प्लेस इन अ इन्सुलेटेड, ती क्रिया जी इन्सुलेटेड मध्ये घडून येते त्या अभिक्रियेला आपण ॲडियाबॅटिक म्हणत असतो, म्हणून उत्तर हा तुमचं पहिलं येईल। आता बघा ॲडियाबॅटिक मध्ये सराउंडिंग मध्ये एनर्जी जात नाही, सिस्टीमच्या आतमध्येच राहते। यानंतर बघा दुसरा आहे आयसोथर्मल, तर हे आयसोथर्मल काय आहे, तर आयसोथर्मल जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तरी अशी सिस्टीम, कळालं का, आयसोथर्मल मध्ये बघा काय असणार आहे, आयसोथर्मल पण ऊर्जा सिस्टीम, आयसोथर्मल पण ऊर्जा रूपांतरणाचं तत्व आहे किंवा ऊर्जा रूपांतरणाची प्रक्रिया आहे, पण आयसोथर्मल मध्ये काय आहे की ऊर्जा रूपांतर होत असताना, ऊर्जा रूपांतर होताना जर तापमान स्थिर असेल, तापमान काय आहे, स्थिर असेल, तर त्या सिस्टीमला आपण आयसोथर्मल म्हणतो। एनर्जीचं रूपांतरण होत असताना सिस्टीम मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट जर असेल तर त्या सिस्टीमला, त्या प्रक्रियेला आपण आयसोथर्मल सिस्टीम म्हणून ओळखलं जातं। यानंतर बघा आयसोबारिक काय आहे, तिसरं आहे त्याला आपण आयसोबारिक म्हणत असतो। आयसोबारिक मध्ये बघा ऊर्जा रूपांतर होत असताना जर प्रेशर कॉन्स्टंट राहत असेल,
ऊर्जा रूपांतर होत असताना सिस्टीम मधला दाब कॉन्स्टंट राहत असेल त्या सिस्टीमला किंवा त्या अभिक्रियेला आयसोबारिक म्हणतो। चौथं काय आहे त्याला आयसोकोरिक म्हणतात। कोरेल का सर आयसोकोरिक काय आहे तर आयसोकोरिक जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का ऊर्जा रूपांतरण होत असताना जर त्या ठिकाणी व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमला किंवा त्या अभिक्रियेला आयसोकोरिक म्हणतात। जर थर्मोडायनामिक्सवर येणाऱ्या काळात जर प्रश्न विचारलं तर या चारही डेफिनेशन लक्षात ठेवा। ॲडियाबॅटिक म्हटलं तर मला सांगा ऊर्जा रूपांतरण होत असताना ती ऊर्जा बाहेर सराउंडिंग मध्ये जात नाही। जसं लाकूड जाळल्यानंतर ऊर्जा तयार झाली तर ती सराउंडिंग मध्ये जाते, पण त्याला जर आपण एका सिस्टीम मध्ये कव्हर केलो आणि आतमध्ये लाकूड जाळलो तर बाहेर ऊर्जा येणार नाही, तर अशाला आपण ॲडियाबॅटिक म्हणतो। आयसोथर्मल मध्ये ज्या सिस्टीम मध्ये ऊर्जा रूपांतरण केलं जातं त्या सिस्टीम मधला तापमान हा बदलत नाही, स्थिर असतो, अशा अभिक्रियेला आयसोथर्मल म्हणतो। आयसोबारिक म्हणजे काय ज्या सिस्टीम मध्ये आपण ऊर्जा रूपांतर करू राहिलो त्या आतील जर दाब बदलत नसेल, दाब कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला आयसोबारिक म्हणतात। आयसोकोरिक म्हणजे काय आहे ऊर्जा रूपांतरण करत असताना ज्या सिस्टीम मध्ये हे करू राहिलो त्याच्यातलं व्हॉल्यूम जर बदलत नसेल, कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला आयसोकोरिक म्हणतात। तर आपल्याला पहिलं विचारलं होतं म्हणून उत्तर पहिलं आहे, हे लक्षात राहू द्या। बरं जर याच्या रिलेटेड जर प्रश्न येणाऱ्या काळात विचारलं तरी चारही डेफिनेशन पाठ करून ठेवा काय असेल। यानंतर बघा थर्मोडायनामिक्स अशी विज्ञानाची शाखा आहे। आता सांगितलं मी तुम्हाला थर्मोडायनामिक्स मला सांगा विज्ञानाची कोणती शाखा आहे, तर थर्मोडायनामिक्स विज्ञानाची मला सांगा कोणती शाखा आहे, तर मला सांगा ऊर्जा परिवर्तनाचा अभ्यास करतात। एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जो आहे यालाच आपण जर काय म्हणत असेल तर काय म्हणतो थर्मोडायनामिक्स। आताच मी तुम्हाला सांगितलं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनला थर्मोडायनामिक्स म्हणून ओळखलं जातं, म्हणून याचं उत्तर पहिलं आहे। बेसिक प्रश्न विचारलेत पण येणाऱ्या काळात या टॉपिकवर थोडं डिटेल प्रश्न विचारू शकतात, लक्षात राहू द्या। यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दृश्यमान वर्णपटात डॅश रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी जास्त असते। कधी कधी मराठीतून समजत नाही म्हणून इंग्रजीतून बघायचं। बघा द वेवलेंथ ऑफ डॅश लाईट इज हायर इन द व्हिज्युअल स्पेक्ट्रम। जो व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे या व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये कोणत्या तरंगाची तरंग लांबी सर्वात जास्त आहे असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलाय। आता मी तुम्हाला पूर्ण स्पेक्ट्रमच सांगून देतो कारण ह्याच्या रिलेटेड जर पुन्हा भविष्यात प्रश्न जर विचारलं किंवा आलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे। आता बघा सूर्य जो आहे ना या सूर्यातून मला सांगा प्रकाश लहरी बाहेर पडतात। सूर्याच्या केंद्रकातून प्रकाश लहरी किती बाहेर पडतात, सर्वात बाहेर पडणारी गॅमा असते, कळलं का गॅमा रे। यानंतर बाहेर पडणारं एक्स रे असते, एक्स रेच्या नंतर बाहेर पडणारं अल्ट्राव्हायलेट रेज असतात, अल्ट्राव्हायलेट रेच्या नंतर बाहेर पडणारं विजिबल रेज असतात, विजिबलच्या नंतर बाहेर पडतात त्याला इन्फ्रारेड म्हणतो आपण, इन्फ्रारेडच्या नंतर बाहेर पडतं त्याला मायक्रोवेव्ह म्हणतात, आणि सर्वात निवांत आणि शेवटी बाहेर पडणारे आणि दूर अंतरापर्यंत जाणारे त्याला रेडिओ म्हणतात। मग अशा प्रकारे हे साती किरण जेव्हा सूर्याच्या केंद्रकातून बाहेर पडतात या साती किरणाच्या वर्णपटालाच आपण काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणत असतो। आता बघा जर बघितलं या साती किरणाचा वेग सारखा नसतो, साती किरणाची वारंवारता फ्रिक्वेन्सी सारखी नसते, या साती किरणाची वेवलेंथ आणि तरंग लांबी पण सारखी नसते। या साती किरणामध्ये सर्वात जास्त वेगाने जाणारे गॅमा रे असतात, सर्वात जास्त ऊर्जा ही गॅमा रे मध्ये पण प्रेझेंट असते, त्याच्यात प्रेझेंट असते। आता बघा हे साती किरण सिक्वेन्सली तुम्हाला पाठ करून ठेवायचंय। कसं सिक्वेन्सली पाठ करणार, एक स्टेटमेंट सांगतो। दोन मित्र गाडी घ्यायला जाऊ राहिले, एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो की भाऊ कितीचा बजेट आहे तुला, म्हणजे आपल्याला गाडी घेता येईल। मग तो मित्र समोरच्या मित्राला काय म्हणतो बघा, तो मित्र म्हणतो की मित्रा गाडी XUV माहित असेल सगळ्यांना, गाडी XUV इन माय रेंज, म्हणजे त्यांनी एका इंग्रजीच्या स्टेटमेंट मध्ये आपलं बजेट सांगून दिलं। काय म्हणतो, गाडी XUV इन माय रेंज, म्हणजे याचा अर्थ बघा ती गाडी XUV घेणार आहे, त्याच्या रेंज मधील तेवढं बजेट आहे तिचं। आता या पूर्ण स्टेटमेंट मध्ये साती किरण सामावलेले आहेत। इथं बघा G फॉर काय रे, गॅमा रे येऊन जाईल, G फॉर गॅमा रे। यानंतर X फॉर काय रे, एक्स रे येऊन जाईल, एक्स रे। U फॉर काय, अल्ट्राव्हायलेट रेज। मला सांगा V फॉर काय आहे, विजिबल रे आहे। I फॉर काय, इन्फ्रारेड आहे, इन्फ्रारेड आहे, लक्षात राहू द्या। M फॉर काय, मायक्रोवेव्ह आहे, आणि R फॉर काय, रेडिओ आहे। तर आता तुम्हाला वेगळं पाठ करायची गरज नाहीये, फक्त लक्षात राहू द्या गाडी XUV इन माय रेंज, G फॉर गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, विजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ।
तर हे 7 किरण सिक्वेन्सली आहेत. आता बघा, तर हे 7 किरण सिक्वेन्सली आहेत आणि या 7 किरणामध्ये वरून खाली जेव्हा आपण येतो तेव्हा वारंवारता यानी फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जा यानी एनर्जी यांचा उतरता क्रम असतो. उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी गॅमा रेची आहे, सर्वात जास्त एनर्जी गॅमा रेची आहे. वरून खाली येताना वारंवारता आणि ऊर्जेचा उतरता क्रम आहे. म्हणजे गॅमा रे पेक्षा एक्स रेची वारंवारता आणि ऊर्जा कमी आहे, एक्स रे पेक्षा अल्ट्राव्हायलेटची कमी आहे. सर्वात कमी वारंवारता आणि ऊर्जा जर कोणाची असेल तर रेडिओची आहे, कारण तो सर्वात शेवटी आहे. आता बघा, सेम वरून खाली येताना तरंग लांबीचा चढता क्रम आहे. वेव्हलेंथ, तरंग लांबी म्हणजे काय रे? वेव्हलेंथ. तरंग लांबीचा चढता क्रम आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे याचा अर्थ काय रे? म्हणजे याचा अर्थ सर्वात कमी तरंग लांबी गॅमा रेची आहे, सर्वात जास्त तरंग लांबी रेडिओची आहे. म्हणजे दूर अंतरापर्यंत रेडिओ जाईल. तर तुम्हाला सिक्वेन्स तर माहित आहे, काय सिक्वेन्स माहित आहे? बघा, गाडी XUV, बघा गाडी XUV इन माय रेंज. आता हे सिक्वेन्स तर माहित आहे तुम्हाला, इन माय रेंज. आता या सिक्वेन्स मध्ये या ठिकाणी जी फॉर गॅमा, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, विजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ. आता मला सांगा, गाडीपासून ते रेंज कडे जात असताना वारंवारता आणि ऊर्जा यांचा सर उतरता क्रम आहे. म्हणजे सर्वात जास्त वारंवारता गॅमा रेची. हे बघा, गोल करून ठेवतो मी, लक्षात राहू द्या. I, M आणि हे R आहे. तर अशा प्रकारे मला सांगा वारंवारता आणि ऊर्जेचा उतरता क्रम. सेम गाडीपासून रेंज कडे जात असताना तरंग लांबीचा कोणता क्रम? तरंग लांबीचा सर चढता क्रम. म्हणजे सर्वात कमी तरंग लांबी गॅमाची, सर्वात जास्त रेडिओची. हे झालं सिक्वेन्स. हे सगळे किरण मला सांगा सूर्याच्या केंद्रकातून बाहेर पडतात. आता हे जेव्हा बाहेर पडतात आपल्या पृथ्वीपर्यंत येतात. पृथ्वीपर्यंत आल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात आपल्या डोळ्याला दिसणारा, म्हणजे आपले डोळे ज्या तरंग लांबीच्या प्रकाशाला डिटेक्ट करतात, आपले डोळे ज्या प्रकाशाला डिटेक्ट करून आजूबाजूची वस्तू पाहू शकतात, जो आपल्या आजूबाजूला दिसणारा उजेड आहे, ज्या उजेडमध्ये पृथ्वीवर प्रकाश संश्लेषण होतं, ज्या उजेडामध्ये पृथ्वीवरचं सजीव अस्तित्वात आहे, ज्या उजेडामुळे मला सांगा पृथ्वीवर ऊर्जा प्राप्त होते, तो उजेड म्हणजे कोणता? तर त्या किरणाला विजिबल रेज म्हणतो. विजिबल रेज नावाच्या प्रकाशालाच आपले डोळे डिटेक्ट करत असतात. आणि हा विजिबल रे नावाचा प्रकाश हा पांढऱ्या रंगाचा असतो. आणि हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश मला सांगा पृथ्वीच्या आतमध्ये प्रवेश करतो, वातावरणात. आता जेव्हा हे पांढऱ्या रंगाचा प्रकाश विजिबल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा बघा काय होतं. तेव्हा मित्रांनो माहित आहे का, जसं तो वातावरणात प्रवेश करतं तसं तो आपले गुणधर्म बदलायला सुरुवात करतं. अनेक गुणधर्म बदलतं. त्याच्यापैकी एक गुणधर्म काय असतं बघा, जसा हा पांढऱ्या रंगाचा विजिबल रे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं आणि त्याला जेव्हा एखाद्या काचेच्या प्रिझम मधून पाठवतं तेव्हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश असं डिवाइड होऊन जातं मित्रांनो. म्हणजे काय, असं बदल होऊन जातं. आणि तेव्हा या एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर किती मध्ये, 7 रंगामध्ये होऊन जातं. म्हणजे ऍक्च्युली हा विजिबल रे एक पांढऱ्या रंगाचा प्रकाश नसून 7 रंगाचा प्रकाश आहे. आणि हे 7 रंगाचे प्रकाश एकत्र आल्यानंतर पांढरा दिसायला सुरुवात होऊन जातात. मग अशा प्रकारे कोणकोणते? सर्वात खाली असतं रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. मराठीतून याला म्हणतात तांबडा, याला म्हणतात नारंगी, याला म्हणतात पिवळा, तानापी, याला म्हणतात हिरवा, याला म्हणतात निळा, याला काय म्हणतो रे, तानापी, हिनी, पाजा, याला म्हणतात जांभळा. तर शॉर्टकट तानापी, हिनी, पाजा आहे. तर अशा प्रकारे 7 रंग आहेत. इथं पण बघा, इथं पण वरून खाली येताना काय असणार आहे, ह्याच्यासारखंच असणार आहे. वारंवारता आणि ऊर्जा यांचा उतरता क्रम आहे रे राजा. जर उतरता क्रम असेल वारंवारता आणि ऊर्जेचा वरून खाली राजा, तर मला सांग सर्वात जास्त वारंवारता जांभळ्याची आहे, व्हायलेटची आहे, सर्वात जास्त ऊर्जा व्हायलेटची आहे. वरून खाली येताना मला सांगा तरंग लांबीचा सेम ह्याच्यासारखा आहे, तरंग लांबीचा चढता क्रम आहे राजा.
आणि जर वरून खाली येताना चढता क्रम असेल तर रेडची तरंग लांबी सर्वात जास्त आहे, सर्वात दूर अंतरापर्यंत रेड जातं आणि पृथ्वीच्या वातावरणात एका पांढऱ्या रंगाची या 7 रंगात विभक्तीकरण होणे यालाच आपण प्रकाशाचं अपस्करण होणे, यालाच आपण प्रकाशाचं डिस्पर्शन होणे असं म्हणतो। येणाऱ्या काळात राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व, संयुक्त मुख्य या 2-3 पेपरमध्ये या टॉपिकवर एक प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। तर जेवढं सांगितलं ह्याच्या रिलेटेडच प्रश्न रिफ्लेक्ट होतील। शॉर्टकट लक्षात ठेवा, दुसरी शॉर्टकट तानापी हिनी पाजा। इंग्रजीतून लक्षात ठेवायचं असेल तर रॉय नावाचा एक व्यक्ती आहे, तो ग्रेट ब्रिटनचा आहे आणि नंतर तो इंडियन वाईफ म्हणजे त्याची बायको इंडियन आहे, फक्त डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही येऊन जाईल। तर काय आहे बघा, रॉय हा ग्रेट ब्रिटनचा आहे, इंडियन वाईफ आहे। काला का म्हणजे काय रे, जसं मला सांगा इंग्लंडचं पंतप्रधान काला का ऋषी सुनक कुठला आहे रे, ग्रेट ब्रिटनचं इंडियन वाईफ आहे, तसं लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने मला सांगा हे 7 किरण तुम्हाला कळाले, हे 7 तरंग समजले। इथं काय विचारलंय तर मला सांगा विजिबल लाईट मध्ये सर्वात जास्त तरंग लांबी कोणाची, तर या ठिकाणी आता उत्तर सांगा मला मित्रा, कोणाची असेल तर सर्वात जास्त मला सांगा लाल रंगाची तरंग लांबी आहे। जर त्यांनी वारंवारता किंवा ऊर्जा विचारला असतं तर वारंवारता आणि ऊर्जा जर सर्वात जास्त कोणाची तर कोणाची, जांभळ्याची आहे, हे लक्षात राहू द्या। तर अशा प्रकारे मला सांगा ह्याचं उत्तर काय आहे, तर ह्याचं उत्तर दुसरं आहे। समजलं, एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे आणि या पद्धतीने काय करा घेरा। आता बघा ध्वनीचा वेग हा डॅश डॅश माध्यमात जास्त असतं। कोणत्या माध्यमात सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो? वायू माध्यमात, निर्वात पोकळी, द्रव माध्यमात, घन माध्यमात। पहिले समजून घ्या की ध्वनी ट्रॅव्हल कसं करतं। बघा ध्वनी जो आहे हा ट्रॅव्हल करत असताना समजा या रेणूमध्ये ध्वनी आहे, या रेणूमध्ये ध्वनी आहे, तर हा रेणू कधी पण मित्रांनो माहित आहे का समोर जात नाही। म्हणजे ध्वनीचं वहन करणारा मॉलिक्यूल स्वतः ट्रॅव्हल करत नाही जात। समजा मी मॉलिक्यूल आहे, माझ्याकडे हा साऊंड नावाची ऊर्जा आहे, तर मी पळत कधीच जात नाही। तर ध्वनीमध्ये, ध्वनी ज्या मॉलिक्यूलमध्ये आहे तो मॉलिक्यूल स्वतः कधीच ट्रॅव्हल करत नाही, तो मॉलिक्यूल पुढच्या मॉलिक्यूलला ध्वनी नावाची ऊर्जा पास करत असतो। जसं माझ्याकडे ही पेन आहे, मी समोरच्याला पास केलं, त्यांनी त्याच्या समोरच्याला पास केलं, तर अशा प्रकारे ध्वनी ट्रॅव्हल करतं। मग अशा प्रकारे बघा हा ए नावाचा मॉलिक्यूल आहे, त्याच्या समोर मला सांगा बी नावाचा एक मॉलिक्यूल आहे, कोरेला का त्याच्या समोर जर बघितलं तर मला सांगा बी नावाचा मॉलिक्यूल आहे, हा बी नावाचं, त्याच्या समोर मला सांगा सी नावाचा मॉलिक्यूल आहे, त्याच्या समोर जर बघितलं तर मला काय म्हणायचंय डी नावाचा मॉलिक्यूल आहे। इथं बघा ध्वनी नावाची ऊर्जा ए नावाचा रेणू पुढच्याला देतो, बी नावाचा रेणू त्याच्या पुढच्याला देतो, सी नावाचा रेणू त्याच्या पुढच्याला डी ला देतो। म्हणजे याचा अर्थ ए नावाचा रेणू आपल्या जागेवरून पुढे गेलं नाही, तो जाग्यावर असतानाच पुढच्याला ऊर्जा पास करून राहिलं, बी पण मला सांगा तो पुढे पास करून राहिलं, सी पण पुढे पास करून राहिलं, डी पण पुढे पास करून राहिलं। आता बघा जर हे रेणू अतिशय जवळ जर असतील तर मला सांगा हे रेणू अतिशय जवळ जर असतील तर ऊर्जा पास करणं सोपं जाईल आणि ती ऊर्जा फास्ट पण पास केलं जाईल। कळलं का? आणि तुम्हाला माहित असेल सॉलिड जे पदार्थ असतात त्यांच्यामध्ये रेणूंची संख्या, रेणू हे जवळ असतात। नंतर जर मला सांगा हे रेणू थोडे जर दूर असतील तर मला सांगा तिथं ऊर्जा पास होण्यासाठी वेळ लागेल मित्रांनो, कारण दूर बसलेले आहेत ते। आणि असे थोडे रेणू दूर कुठं आढळतात तर हे आपल्याला लिक्विड यानी द्रव अवस्थेत असणाऱ्या पदार्थात आढळतात। जर रेणू आणखी दूर असतील थोडं जास्त तर मला सांगा आणखी मला सांगा वेग कमी होतं आणि हे वायू माध्यमात असतात। मला सांगा सर्वात जास्त वेग ध्वनीचा जर कुठं असेल तर सॉलिड माध्यमामध्ये, मध्यम वेग जर कुठं असेल तर द्रव माध्यमामध्ये आणि सर्वात कमी वेग जर कुठं असेल तर वायू माध्यमामध्ये, कारण रेणू दूर असतात। ज्या माध्यमात मला सांगा कोणतं रेणूच प्रेझेंट नाहीये, मॉलिक्यूलच प्रेझेंट नाहीये, म्हणजे त्या माध्यमाला निर्वात किंवा त्याला व्हॅक्यूम म्हणतो। सर निर्वात काय असतं? निर्वात आणि व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी न स्थायू पदार्थाचे रेणू आहेत, न द्रवाचे रेणू आहेत, न वायूचे आहेत, म्हणजे मॉलिक्यूल न सॉलिड्स आहे, न लिक्विड्स आहे, न गॅसेस आहे, त्या जागेला निर्वात म्हणतो। आणि जर कोणीच नसेल तर साऊंड नावाची ऊर्जा पुढे कशी पास होणार, तर या ठिकाणी मला सांगा 0 असते कुठं, व्हॅक्यूम मध्ये। आता बघ मित्रा, मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर भेटतं तुला चौथं, म्हणजे कोणतं? हा घनम।
आता हा प्रश्न आलं तर महाराष्ट्रातील जेवढे काही मुख्य परीक्षा देणारे मुलं आहेत त्या सगळ्यांचं उत्तर आलेलं असेल का, कारण मुख्य परीक्षा देतायत म्हणल्यावर वाचलेला आहे. पण याच्यापासून तुम्ही थोडं सावध राहा, पुढचा प्रश्न काय येईल. आता पुढचा प्रश्न असेल की जो ध्वनीचा वेग आहे या वेगावर परिणाम करणारे घटक कोणकोणते हे तुम्हाला प्रश्न विचारलं जाईल. आता परिणाम करणारे घटक कोणते, परिणाम मला सांगा. दाबाचा परिणाम होतो का, यानंतर बघा आर्द्रतेचा परिणाम होतो का, ह्युमिडिटीचं, यानंतर घनतेचा परिणाम होतो का, डेन्सिटीचं, यानंतर टेम्परेचरचा परिणाम होतो का, यानंतर कळलं का रेणुभारचा परिणाम होतो का, रेणुभारचं, यानंतर वाऱ्याचा परिणाम होतो का, यानंतर धुक्याचा परिणाम होतो का, धुके, यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का ध्वनीच्या अपवर्तनाचा परिणाम होतो का. तर असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, सगळे लक्षात ठेवा की दाबाचा परिणाम होतो की नाही होत, आर्द्रतेचा परिणाम होतो तर नेमकं कसं होतं, वाढतं की कमी होतं, घनतेचा परिणाम, घनता वाढली तर ध्वनीचा वेग वाढतो की कमी होतो, पण होत असेल तर कसं, समप्रमाणात आहे की व्यस्त प्रमाणात आहे. सर समप्रमाणात आहे तर वर्गमूळाच्या समप्रमाणात आहे का, व्यस्त प्रमाणात आहे तर वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात आहे का. मी लिहून देतो, येणाऱ्या काळात 100% प्रश्न असणार. असं काय असणार, घनता 4 पटीने वाढवली तर ध्वनीच्या वेगात काय बदल होईल. येणाऱ्या काळात तापमान 9 पटीने जर वाढवलं तर ध्वनीच्या वेगात काय बदल होईल, असे प्रश्न विचारले जातील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे पॉइंट व्यवस्थित करून जा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रश्न चुकणार नाही. म्हणून चौथं उत्तर आहे. यानंतर बघा ही आपली नवीन बॅचेस आहेत, अपडेशन आहे बॅचच्या बाबतीत. मी काय सांगतो बघा, जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे ज्यामध्ये रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि ICT हे सगळं टॉपिक कव्हर केलेले आहेत कमी लेक्चरमध्ये. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये जो रिमोट सेन्सिंगचा पार्ट होता त्याला आतापर्यंत विचारलेले सगळ्या प्रश्नांचं PYQ पण घेणार आहे. फीस याची 299 रुपये आहे. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि एकदम साध्या भाषेमध्ये तोंडपाठ होतील असं सिलेबस कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे मला सांगा 3 महिने ह्याचं काय व्हॅलिडिटी आहे, एक लेक्चर 3 वेळेस पाहता येईल. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. दुसरी बॅच आहे काला का लिपिक आणि टंक लेखक सेपरेट आहे, संयुक्त गट ब आणि क साठी पण स्वतंत्र बॅच आहे. आता ही खास तयार केलेली बॅच आहे लिपिक आणि टंक लेखक साठी. ह्याच्यामध्ये जर बघितला टोटल मला सांगा 35 ते 40 लेक्चर असणार आहेत, ज्यामध्ये सगळं सिलेबस अपडेटेड आहे. सध्या रेकॉर्डिंग चालू आहे, जुनी बॅच नाही आहे, सध्या रेकॉर्डिंग चालू आहे, ती बॅच असणार आहे. 3 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, 3 पट वॉच टाइम आहे. फीस याची 999 रुपये आहे. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सायन्स बाय अशोक पवार. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. पण हे न्यू अपडेटेड बॅच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक बॅच आहे संयुक्त गट ब आणि क साठी. त्याच्यामध्ये लेक्चरची संख्या जास्त आहे पण कंटेंट दोघांमध्ये सारखा आहे. कळालं का इथपर्यंत? तर हे बघून घ्या, कोणाला गरज असेल तर आवर्जून तुम्ही घेऊ शकता. आता बघा, साध्या भिंगाची वर्धन क्षमता डॅश आहे. इंग्रजीतून वाचायचं भाऊ, मराठीतून कळणार नाही. काय विचारलंय, मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफाईंग पॉवर म्हणजे काय, लेन्सी. मॅग्निफाईंग पॉवर म्हणजे काय, एकत्र आणण्याची क्षमता किंवा दूर घेऊन जाण्याची क्षमता, त्याला आपण मॅग्निफाईंग पॉवर म्हणत असतो. इथं विचारलंय काय माहित आहे का, कोणाची विचारलंय, सिंपल लेन्स. सिंपल लेन्सची मॅग्निफाईंग पॉवर ही असणार आहे 1/d/f. कळाला का? तर ही काय, सिंपल लेन्सची काय मॅग्निफाईंग पॉवर आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, m बरोबर म्हणजे काय रे, m बरोबर 1+d/p सॉरी f हे मॅग्निफाईंग पॉवर आहे. आता यामध्ये बघा d म्हणजे काय रे, लिस्ट डिस्टन्स आहे, जो विजनचा जवळचा अंतर आहे मिनिमम, त्याला लिस्ट डिस्टन्स म्हणतो. आणि f म्हणजे काय, त्या भिंगाचं नाभी अंतर आहे, ज्याला आपण फोकल लेंथ म्हणत असतो. तर साध्या भिंगाचं मॅग्निफाईंग पॉवर आपण अशा पद्धतीने काढत असतो मित्रांनो. कळालं का, m = 1+d/f. कधी कधी तुम्हाला काय विचारतात माहित आहे का, कंपाऊंड लेन्स जो आहे, कंपाऊंड लेन्स जो आहे, कंपाऊंड किंवा मायक्रोस्कोप म्हणतो आपण त्याला, कंपाऊंड लेन्सचं मॅग्निफिकेशन पॉवर कसं काढायचं असं सूत्र विचारू शकतात. यासाठी बघा काय आहे, कसं असणार आहे ते समजून घ्या. जर बघितलं तर काय आहे, u किंवा त्याला म्यूने पण दाखवतात, मायनस मायनस मित्रांनो माहित आहे त्याला आपण f0 लिहितो, f0 नाभी अंतर f0 भागिले आणखी जर बघितलं तर f0 येतं अशा प्रकारे f0 आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तर 1+d अपॉन मला सांगा fe आहे. तर हे सूत्र आहे. यामध्ये आता बघा कोणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं, जो u दाखवलंय
त्याला μ0 ने पण दाखवतात। हे आहे वस्तूचं अंतर, हे आहे वस्तूचं अंतर, ऑब्जेक्ट डिस्टन्स जो भिंगासमोर ठेवलेला आहे त्या मायक्रोस्कोपच्या समोर ज्याला तू बघू राहिलं तो डिस्टन्स। यानंतर बघा सेकंड जर बघितलं f0 जर बघितलं तर जो भिंग आहे कळाला का, जो भिंग आहे त्या भिंगाचे नाभी अंतर, भिंगाचे काय आहे नाभी अंतर, कोणतं भिंग, जो कंपाऊंड भिंग आहे ना त्याचं नाभी अंतर f0। यानंतर बघा तिसरं fe म्हणजे काय रे, डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर, आय लेन्स कळाला का, डोळ्याच्या भिंगाचे, आपल्या डोळ्याचे जो भिंग आहे ना भिंगाचे नाभी अंतर म्हणजे fe आहे। आणि डी म्हणजे काय आहे, लिस्ट डिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे हे चारही नाव लक्षात ठेवा। येणाऱ्या काळात जर तुम्हाला कंपाऊंड लेन्स मॅग्निफाइंग पॉवर विचारलं तर हे सूत्र माहित असायला पाहिजे, किंवा तुम्हाला गणित पण विचारू शकतात। तर ह्याच्या आधारे जे गिवन डेटा दिले या ठिकाणी टाकायचं आणि आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल। तर अशा प्रकारे मला सांगा तुम्हाला ह्याचं उत्तर काय, ह्याचं उत्तर 4 आहे, पण एक डेटा एक्स्ट्रा भेटला म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप काय असणार आहे। तर बघा आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, क्ष किरण एक्सरेच्या बाबतीत विचारलेला आहे, एक्सरेच्या बाबतीत विचारले काय आहे। 1895 साली रोंटेजन यांनी शोध लावला, विधान बरोबर आहे मित्रांनो। उच्च दर्जा धारक विद्युत चुंबकीय तरंग आहेत, बरोबर आहे। सूर्याच्या केंद्रकातून गॅमा रेच्या नंतर काय एक्सरेज आहेत, म्हणजे याचा अर्थ काय आहे प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, हे पण बरोबर आहे। स्वयंपूर्तीने केंद्रकातून बाहेर पडतात असं दिलेलं आहे। मग बघा काय आहे एक्सरेच्या बाबतीत काय, डिस्कवर्ड बाय द रोंटेजन इन 1895, विधान बरोबर आहे। हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, आता सांगितलं ना कळाला का, गॅमा रे एक्सरे वगैरे, तर एक्सरे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत। यानंतर बघा ट्रॅव्हल विथ व्हेलॉसिटी ऑफ लाईट, प्रकाशाच्या वेगाने प्रवेश करतात, कारण एक्सरे आणि गॅमा रे म्हणजेच प्रकाश असतं। स्पॉन्टेनियसली इमिटेड बाय द न्यूक्लियाय, तर हे स्पॉन्टेनियसली बाहेर पडत नाहीत, ऑटोमॅटिक बाहेर पडत नाही का, कारण अभिक्रिया घडल्यानंतर हे बाहेर पडत असतात मित्रांनो। जसं सूर्याच्या केंद्रकात मला सांगा हायड्रोजनच्या एकत्रीकरणातून मला सांगा जर बघितलं हेलियमचा जेव्हा केंद्रक तयार होतो तेव्हा मला सांगा हे बाहेर पडत असतात, गॅमा रे एक्सरे वगैरे हे सगळे। तर यासाठी बघा हा 4थं विधान जो आहे चुकीचं आहे, म्हणून उत्तर काय असेल रे, ए बी आणि सी असेल। येणाऱ्या काळात तुम्हाला गॅमा रे बद्दल लक्षात राहू द्या काय असणार आहे, एक्स रे बद्दल लक्षात राहू द्या काय असणार आहे, कळलं का। यानंतर गॅमा रे झालं, अल्फा रे बद्दल लक्षात राहू द्या, बीटा रे बद्दल लक्षात राहू द्या। या सगळ्यांचं कंपॅरिझनवर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की गॅमा रे आणि बीटा रे आणि अल्फा रे मध्ये काय फरक आहे, किंवा एक्स रे काय आहे, किंवा आता सांगितलेले साती किरणांचा वापर कुठं होतो, एक्स रेचं कुठं होतं, अल्ट्राव्हायलेट रेचा कुठं होतं, व्हिजिबलचं कुठं होतं, इन्फ्रारेडचं कुठं होतं, मायक्रोवेव्हचं कुठं होतं, रेडिओचं कुठं होतं, हे एकदाच क्लिअर करून टाका, कारण या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। समजले इथपर्यंत, म्हणजे एकाच टॉपिकवर याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे या ठिकाणी मला सांगा उत्तर पहिला आहे, स्पॉन्टेनियसली म्हणजे ऑटोमॅटिक बाहेर नाही पडत एक्सरे, एक्सरे ऑटोमॅटिक बाहेर पडत नाही। तर न्यूक्लियाय वरती जेव्हा आपण बंबार्डिंग करतो न्यूट्रॉनचा तेव्हा मला सांगा आतमध्ये लपलेले एक्सरे बाहेर फेकले जातात। तर अशा प्रकारे मला सांगा, म्हणून ए बी आणि सी हे 3 उत्तर आहे, डी हा त्याचा काय येत नाही। पुण्याजवळ कळलं का GMRT हे जगाला माहित आहे, असे प्रश्न कधी कधी विचारतात। नारायणगावला एक मोठी दुर्बीण आहे, कशासाठी रे, सोलार सिस्टीम मध्ये जे दुसरे ग्रह असतात किंवा मला सांगा त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हचा अभ्यास करण्यासाठी हे दुर्बीण लावण्यात आलेली आहे, पुण्यामध्ये नारायणगाव येथे खूप मोठी दुर्बीण आहे। तर हेचं उत्तर मला सांगा हे असणार आहे, हे लक्षात राहू द्या। यानंतर बघा वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, क्वेश्चन बघा काय, अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते, खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म घटकांचा संच नाही। बघा वनस्पतीच्या पोषणावरती मुख्यला प्रश्न आलेला आहे। आता बघा वनस्पतीला जे पोषण लागतं ना, इकडे लक्ष द्या रे, वनस्पतीला जे पोषण लागतं तर तो खनिजाच्या स्वरूपात लागतं। आता वनस्पतींचे पोषक तत्व हे 2 प्रकारचे असतात। एक पहिला प्रकार आहे जो जास्त प्रमाणात लागणारे, कळलं का, जास्त प्रमाणात लागणारे, त्याला आपण मॅक्रो शब्दाने लिहितो, मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणतात। आणि दुसरे वनस्पतीला कमी प्रमाणात लागणारे, ज्याला आपण
मायक्रो म्हणून लिहित असतो, मायक्रो. आता बघा मॅक्रोमध्ये कोण कोण आहे ते लक्षात ठेवा आणि मायक्रोमध्ये कोण कोण आहे जे वनस्पतीच्या वाढ आणि विकासासाठी महत्त्वाचे आहेत. जास्त प्रमाणात लागणाऱ्यांची संख्या 9 आहे आणि मायक्रो कमी प्रमाणात लागणाऱ्यांची संख्या 11 आहे. आता या 9 मध्ये कोण कोण आहे? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे आणि काय असणार आहे? पोटॅशियम आहे. लक्षात राहू द्या. याच्यानंतर बघा जर बघितलं सल्फर आहे, कळलं का? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ह्याच्या व्यतिरिक्त सल्फर आहे, कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम. हे जास्त प्रमाणात आहे. दोन्ही पाठ करायची गरज नाही. जास्त प्रमाणात लागणारे पाठ करा, ऑटोमॅटिक कमी प्रमाणात लागणारे तुम्हाला आठवण राहून जातील. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात पहिले वनस्पतीचे मुख्य अंगक असणारे कोणते असं जर प्रश्न विचारला तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वनस्पतीचे मुख्य अंगक असणार आहेत. का? कारण वनस्पतीमध्ये 99% आपल्याला हे तिघच आढळतात. वनस्पतीच्या शरीरात 99% हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिघच आढळतात मित्रांनो, 99%. आणि 1% मध्ये बाकीचे सगळे असतात. म्हणून त्यांना मुख्य अंगक असणारे म्हणतो, जो जास्त प्रमाणातले आहेत. यानंतर बघा प्राथमिक कोणते आहेत? जास्त प्रमाणात लागणाऱ्यामध्ये प्राथमिक कोणते आहेत? तर पुढचं NPK जो आहे हे प्राथमिक आहेत. आणि राहिलेल्या 1% जास्त प्रमाणात आपल्याला NPK लागतं वाढ आणि विकासासाठी. म्हणून तर आपण खत टाकतो ना रे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. जो खताचे पोते असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं NPK. समजलं? हे प्राथमिक आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला जास्त प्रमाणात लागणाऱ्यामध्ये दुय्यम कोणते आहेत तर दुय्यम पोषद्रव्यामध्ये पुढचं असेल सल्फर असेल, कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम गंधक. तर अशा प्रकारे जास्त प्रमाणात लागणारे. मग उरलेले मला सांगा सगळे काय असतील रे? कमी प्रमाणात. मग प्रश्न कसं काढणार बघा. मग हे लक्षात कसं ठेवायचं रे? लक्षात जास्त प्रमाणात लागणारे CHO, NPK, कॅल्शियम, काला का सल्फर आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असं, काला का सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असं लक्षात ठेवा. CHO, क्लोरेला का NPK आणि सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम. उरलेले सगळे काय असतील? कमी प्रमाणात लागणारे. मग या ठिकाणी प्रश्न बघा, मला सांगा कमी प्रमाण. इथं म्हणतंय की सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही, म्हणजे जास्त प्रमाणातला कोणता आहे? तर जास्त प्रमाणात लागणारे आता सांगितलं मी तुम्हाला. जास्त लागणारे कोण? तर CHO, NPK, काय रे? कॅल्शियम, क्लोरेला का सल्फर, क्लोरेला का कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर इथं बघा हे जास्त प्रमाणात लागणार आहेत. कुठं कुठं कोणी सापडतं का? इथं बघा नायट्रोजन N, फॉस्फरस PK. तर NPK हे प्राथमिक पोषद्रव्य जास्त प्रमाणात आहे. हे म्हणते सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही. तर उत्तर तिसरं असणार आहे, कारण तिसरं हे मॅक्रो आहे, मायक्रो नाही आहे. बाकी सगळे मायक्रो आहेत उरलेले. तर हे लक्षात राहू द्या. तरी मी लिहून देतो बघा मायक्रो कोण कोण असणार आहेत. बाकी उरलेले सगळे कोण कोण असेल रे? लोखंड असेल, झिंक असेल, कॉपर असेल, सिलिकॉन असेल, कोरेला का हे सगळे असणार आहेत. बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, वेनाडियम असेल. वेनाडियम पण हा कमी प्रमाणात लागणारा आहे. हे सगळे आहेत. काला का कोबाल्ट, सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट आहे, सोडियम आहे, सिलिकॉन आहे लिहिलं. काला का? तर हे सगळे कमी प्रमाणात लागणार आहेत. हे सगळे काय आहेत? कमी प्रमाणात लागणार आहेत. क्लोरीन वगैरे तर हे कमी प्रमाणात लागणार आहेत. मग हे पाठ नका करू, तुम्ही जास्त प्रमाणात पाठ करा. कार्बन CHO, NPK, SCAMG. बाकी सगळे कमी प्रमाणात आहेत. आणि हे लक्षात ठेवा. यानंतर येणाऱ्या काळात मुख्य अंगक असणारे कोणते, प्राथमिक कोणते, दुय्यम कोणते, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक आहे हितकारक पोषद्रव्य कोणते असा प्रश्न विचारला जातं. हितकारक पोषद्रव्य कोणते असा जर विचारलं, सोडियम, सिलिकॉन, कोरेला का कोण असेल? सोडियम आहे, सिलिकॉन आहे. क्लोरीन पण मला सांगा हितकारक मध्ये येतं. आणि एक चौथा आहे त्याला वॅनाडियम म्हणतात, वॅनाडियम. तर बघा जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या संबंधित प्रश्न रिफ्लेक्ट झाला तो चुकता कामा नाही, हे लक्षात राहू द्या. तर प्रश्नाचं उत्तर कळालं, तिसरं का आलं ते लक्षात राहू द्या. यानंतर बघा खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रोबायोटिक वर्गात मोडत नाही. आता सर हे काय आहे हो? प्रोबायोटिक काय आहे? प्रोबायोटिक मला सांगा. जीवाणूंचे नाव आहेत. तर काय असणार आहे प्रोबायोटिकचा अर्थ काय? प्रोबायोटिक म्हणजे काय आहे?
असे जीवाणू असतात जे फायदेशीर असतात, अशा जीवाणूला आपण प्रोबायोटिक म्हणत असतो. आपल्या शरीरात सर्व जीवाणू धोकादायक नाही आहेत. आपल्या शरीरात कितीतरी जीवाणू आपल्या फायद्याचे आहेत, आपल्या कामाचे आहेत बॅक्टेरिया, आणि त्या कामाच्या फायद्याच्या असणाऱ्या बॅक्टेरियालाच आपण प्रोबायोटिक म्हणत असतो. ज्या अन्नामध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्या अन्नाला प्रोबायोटिक फूड म्हणतात. अलीकडच्या काळात लोकांमध्ये ही खूप प्रचलित झालेलं आहे की प्रोबायोटिक फूड म्हणून विकलं जातं. तर समजायचं त्या फूडमध्ये आपल्याला फायद्याचे असणारे बॅक्टेरिया आहेत. ते फूड जर आपण ग्रहण केलो तर आपल्या शरीरात त्या प्रोबायोटिक बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं, ज्या कारणामुळे शरीरात आपल्याला अनेक फायदे होतात. इथं तोच प्रश्न विचारलाय. इथं सांगितलंय की खालीलपैकी कोणतं जीवाणू हा प्रोबायोटिक मध्ये मोडत नाही, म्हणजे प्रोबायोटिक नाही आहे. पहिला आहे लॅक्टोबॅसिलस. आता बघा, लॅक्टोबॅसिलस हा प्रोबायोटिक मध्ये मोडतं. काय काम करतं? एक तर तुला माहित आहे भाऊ, कळलं का, दुधाचं रूपांतर दही मध्ये करण्याचं काम मला सांगा लॅक्टोबॅसिलस करत असतो, प्रोबायोटिक्स मध्ये मोडतं. तसेच मला सांगा, हा लॅक्टोबॅसिलस आपल्याला मोठे आतड्यामध्ये काय चांगलं काम करतं, मोठ्या आतड्यामध्ये प्रेझेंट असतं. तसेच मला सांगा माउथ मध्ये प्रेझेंट असतं. तसंच हा लॅक्टोबॅसिलस फिमेल मधील वेजायनामध्ये प्रेझेंट असतो, जो इन्फेक्शन वगैरे होऊ देत नाही. या सगळ्यांमध्ये आढळतं. काय काम करत असतो लॅक्टोबॅसिलस, तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा आता लॅक्टोबॅसिलसचं कार्य काय आहे, तर लॅक्टोबॅसिलस आपल्यामध्ये एक तर मला सांगा अन्नाच्या पचनामध्ये महत्वाची भूमिका निभावतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपली प्रतिकार क्षमता कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी हा लॅक्टोबॅसिलस आपल्या शरीरात काय रे प्रयत्न करत असतो, हा पण त्याचं कार्य आहे. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतं. मग लोक असा फूड ग्रहण करतात की ज्या फूड मध्ये लॅक्टोबॅसिलस प्रेझेंट आहे, आणि यालाच प्रोबायोटिक फूड म्हणतो. मग उत्तर तर पहिलं येणार नाही, कारण त्यांनी म्हटलंय की कोण मोडत नाही. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरा आहे कळला का रे, फायबिडो, कळला का, बॅक्टेरियम नावाचा सेकंड जीवाणू आहे. आता फायबिडियम कुठं असणार आहे, तर हे आतडे आणि जठरात असतं. आपल्या आतड्यांमध्ये आणि जठरामध्ये असतं. काय करेल रे, अन्नाच्या पचनासाठी मदत करतं, अन्नाच्या पचनासाठी. तसेच आपल्या आतड्यामध्ये जे घातक काही जीवाणू असतात ना, त्या घातक जीवाणूला कमी करण्याचं काम आपल्या आतड्यांमध्ये अन्ननलिकेत जे काही घातक बॅक्टेरिया आलेले असतात त्या घातक बॅक्टेरियाला अडवण्याचं काम, त्यांना काय रे मारण्याचं काम, हार्मफुल बॅक्टेरियाचं प्रमाण कमी करण्याची जबाबदारी पण कोणाचं असतं, बायफिडोबॅक्टेरियमची असतं, जो आपल्या जठरात असतं. ह्याच्या व्यतिरिक्त स्ट्रेप्टोकोकस कोरेलिका, तर हे स्ट्रेप्टोकोकस कुठं असतं हे पण मला सांगा कुठं असणार आहे, आणि स्टॅफिलोकोकस कुठं असणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितला स्टॅफिलोकोकस कुठं आहे, तर याचं बघा स्ट्रेप्टोकोकस हे आपल्या अन्ननलिकेत असतं, अन्ननलिका. आणि अन्ननलिकेत हे अन्नाच्या पचनासाठी मदत करतं, किंवा जो बाहेरचे बॅक्टेरिया येतात ना सेम ह्याच्यासारखं त्याच्याला मारण्याचं पण काम करत असतं. म्हणून हे पण येणार नाही. उत्तर आहे स्टॅफिलोकोकस. स्टॅफिलोकोकस मला सांगा आपल्या घशामध्ये इन्फेक्शन करतं, आपल्या नाकामध्ये इन्फेक्शन करतं. म्हणून स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया हा प्रोबायोटिक वर्गामध्ये मोडत नाही. म्हणून हिचं उत्तर हे काय यायला पाहिजे, चौथं आन्सर यायला पाहिजे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे. येणाऱ्या काळात प्रोबायोटिक्सच्या बद्दल विचारलं जाईल. थोडं डिटेल वाचून घ्या, स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं आहे, थोडं बघून घ्या कोणकोणते बॅक्टेरिया काय आहेत. यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा भारतात काय आहे अस्तित्वात आला. हा इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. तर इन्व्हायरमेंटचे पण काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात, ते व्यवस्थित लक्ष द्या काय आणि कोणत्या प्रकारचे असणार आहेत. तर याचं जर बघितलं उत्तर आहे 1986 ला. बघा पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 ला मला सांगा काय आहे. जर बघितलं तर भारतात काय अस्तित्वात आला. आता या कायद्याची काय होतं बघा, पर्यावरण संरक्षण करायचं असेल तर पोल्युशन कमी करावं लागेल. तर एक निर्धारित काय आहे कॅटेगरी करण्यात आली आणि सांगण्यात आलं जेवढं निर्धारित करून देण्यात आलेले त्याच्यापेक्षा जास्त मला सांगा काय प्रदूषण करता येणार नाही असं सांगितलं. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण करताना आढळलं म्हणजे जर उल्लंघन केलं कोरेलिका तर 5 वर्षाचं कारावास ठोठावण्यात येईल असं सांगण्यात आलं, किंवा 1 लाख रुपये काय आहे दंड देण्यात जर त्याचं उल्लंघन केलं तर. समजा आता मी एखादी प्रायव्हेट कंपनी टाकली आणि कंपनीमधून दूर बाहेर जातो तर त्याचे उल्लंघन करता कामा नये.
तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि यासाठी मला सांगा हा कायदा अस्तित्वात आला। आता बघा या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी बघा हा जो काही कायदा होता कोणता कायदा आहे बघा, कोणता कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक काय मित्रांनो माहित आहे का, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं। काय आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण काय आहे, स्थापन करण्यात आलं। कधी, 2010 मध्ये। कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, पर्यावरण संरक्षण कायदा 1986। हे लक्षात राहू द्या। 5 वर्षाची शिक्षा आहे, 1 लाख रुपयाचा दंड आहे कधी जर उल्लंघन केलं आपण या कायद्याचं। ह्याच्या व्यतिरिक्त वन संवर्धन कायदा 1980 ला आलेला आहे। आणखी काय लक्षात ठेवा बघा, वन संवर्धन कायदा हा कधी आलेला आहे, 1980 ला। ही एक डेट लक्षात ठेवा। ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं काय, वन्यजीव संरक्षण कायदा 1972। दुसरं काय, वन्यजीव संरक्षण कायदा कधी आहे तर 1972। ही पण डेट लक्षात ठेवा। कधी कधी असे फॅक्च्युअल डेटा विचारलं जातात, ह्याचं उत्तर दुसरं आहे आणि हे पण तुम्हाला कळालं असेल। डाड्याच्या पेशींच्या आत्मघाती पिशव्या आहेत ज्यांना 1 डझनहून अधिक शक्तिशाली हायड्रोलायटिक एन्झाइम्स असतात। कळलं का, या पेशीतील पदार्थ पचवण्यास सक्षम असतात। पेशीच्या अंगकाबद्दल बोललेलं आहे, ह्याचं उत्तर काय आहे रे, ह्याचं उत्तर लायझोझोम्स आहेत। लायझोझोम्स म्हणजे काय आहे, लयकारिका। आता काय म्हणतोय तो बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलं, त्यांनी सांगितलं डाड्याच्या पेशींच्या आत्मघाती पिशव्या आहेत। पेशीमधला कोणता अंगक आहे की ज्याला आपण आत्मघाती पिशव्या म्हणतो, तर त्याला आपण लायझोझोम्स म्हणतो, लयकारिका। आता याला आत्मघाती पिशव्या का म्हणतात हे पण समजणं गरजेचं आहे। या लायझोझोमच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही बघता तर तुम्हाला अशा प्रकारे विकर आढळतात आणि त्या विकराच्या साहाय्यानेच मला सांगा जे कार्बनी पदार्थ आहे ना, या कार्बनी पदार्थांचं पचन करतं कोण, लयकारिका। म्हणून या लयकारिकेला आपण पेशीची पचन संस्था म्हणून ओळखत असतो, कारण त्याच्यामध्ये एन्झाइम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या एन्झाइमच्या साहाय्याने पेशीच्या आतील कार्बनी पदार्थांचं पचन करत असतं, हे पहिलं कार्य। दुसरं कार्य काय आहे मित्रांनो माहित आहे, बाहेरून येणारे जीवाणू जेव्हा या पेशीला इन्फेक्ट करत असतात तर त्या जीवाणूला मारण्याची जबाबदारी ही पण कोणाला देण्यात आलेले, लयकारिकेला। पण जेव्हा एखादं जीवाणू या पेशीला जास्तीत जास्त इन्फेक्शन करून टाकतं आणि तेव्हा त्या लयकारिकेला कळून जातं की आता आपल्या पेशीला वाचवणं शक्य नाहीये, तर अशा वेळेस लयकारिका एक डायलॉग मारतं। काय मारतं, लयकारिका म्हणतं हम तो डुबेंगे सनम लेकिन साथ में लेके डुबेंगे। मग अशा वेळेस लयकारिका त्याच्यातील सर्व विकराला एकदाच बाहेर फेकून देते आणि त्या विकरामुळे मला सांगा लयकारिका स्वतः पण नष्ट होते, या स्वतःच्या पेशीला पण नष्ट करते। असं का करते, कारण त्याला माहित होऊन जातं याच्या पेशीमध्ये आलेला जीवाणू याला संपवल्यानंतर शेजारच्या पेशीला इन्फेक्शन करेल, शेजारच्या पेशीला वाचवण्यासाठी लयकारिका असं करते। म्हणून मला सांगा आत्मघाती पिशव्या किंवा पचनास काय रे सक्षम असतं, पचन संस्था लयकारिकेला म्हणतात। उपासमारीच्या काळामध्ये पण अन्न हे लयकारिकाच प्रोव्हाइड करते। लयकारिका एकेरी आवरणाचा असणारा अंगक आहे। लयकारिकामध्ये स्वतःचे विकर असतात ज्याच्या साहाय्याने ते सगळं करतं। उत्तर काय, तिसरा असेल। आता बघा सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स काय असतं, सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स मला सांगा जे काही तयार होणारे रसायन आहे ते रसायनासाठी जे स्टोरेजसाठी एक थैली असते त्याला सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स म्हणतात। सिक्रेटरी जे काही सबस्टन्स पदार्थ आहेत त्याला स्टोरेजसाठी काय जे असतं त्याला सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स म्हणतात। प्लाझ्मोसिन्स काय आहे, प्लाझ्मोसिन्स म्हणजे काय आहे, जेव्हा पेशीतला पाणी मला सांगा बाहेर जातं आणि पेशी आकसते त्यालाच आपण प्लाझ्मोसिन्स म्हणतो। कळालं का, पेशी काय करत असते, आकसते, त्यालाच प्लाझ्मोसिन्स म्हणतात। सेंट्रोझोम हा पेशीचा अंगक आहे रे, पेशीचा अंगक आहे। या सेंट्रोझोमला आवरण नसतं, आवरण नसणारा अंगक आहे। ह्याच्यासोबत आणखी एक असतो सेंट्रोझोम सोबत रायबोझोम, ह्याच्यासोबत आणखी एक असतं रायबोझोम। रायबोझोम पण हा पेशीतला अंगक आहे, याला पण आवरण नसतं आणि आवरण नसणारा पेशीचा कोणता अंगक आहे असा प्रश्न 2022 ला विचारलं, ज्याचं उत्तर होतं रायबोझोम। कळलं का, इथं बघा सेंट्रोझोम हा पेशीचा अंगक आहे, याला पण आवरण नाही आहे आणि सेंट्रोझोम हा पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतं। एका पेशीची दुसरी पेशी तयार करत असताना सेंट्रोझोम त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो आणि यानंतर रायबोझोम हा शरीरात प्रथिनांची निर्मिती करतं, म्हणून त्याला प्रथिनेतील कारखाना म्हणतो आपण प्रथिनेचा। रायबोझोम हा पेशीतील सर्वात लहान अंगक आहे, रायबोझोमला पण आवरण नसतं।
तर अशा प्रकारे अनालिसिस करता यायला पाहिजे, म्हणून मला सांगा उत्तर तिसरं येऊन गेलं याचं. यानंतर बघा, यानंतर काय आहे, जैव संस्थेमध्ये खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल रेणू ऊर्जेचं चलन म्हणून वापरलं जातं, तर याचं उत्तर आहे एटीपी. जेव्हा मित्रांनो माहित आहे का, अन्न असतो, अन्न ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, जेव्हा आपण ग्लुकोजचं विघटन विघटन करत असताना ग्लुकोजचे तुकडे होतात. तुकडे कोणाकोणामध्ये होतात, तुकडे NADP मध्ये होतात, NADP मध्ये. तसेच मला सांगा तुकडे हे FADP मध्ये होतात, FAD मध्ये होतं. आणि फायनली या NAD आणि FAD मध्ये असणारी ऊर्जा ATP मध्ये रूपांतरित केली जातात. एका NADच्या रेणूपासून 3 ATP ऊर्जा तयार होते, एका FAD पासून मला सांगा 2 ATP ऊर्जा तयार होते. सर ATP काय असतं, ATP हा ॲडिनो ट्रायफॉस्फेट नावाचा एक रेणू असतं. काय असतं, हा रेणू असतं. आणि या रेणूमध्ये मला सांगा बॉन्ड असतात, ज्या बॉन्ड मध्ये ऊर्जा साठवलेली असते. असं समज भाऊ, ATP म्हणजे पैशाचा बंडल आहे. ATP म्हणजे पैसा जो आहे ना, या पैशाचा बंडल आहे. जसं पैशाच्या बंडलमध्ये सिंगल नोटा असतात आणि तुला पैसा खर्च करायचा असेल तर सिंगल नोट काढून खर्च करतो, सेम तशाच प्रकारे ATP मध्ये असे बॉन्ड्स असतात आणि या बॉन्ड मध्ये ऊर्जा असते. पेशीला जेव्हा ऊर्जेची गरज असते, या ATPच्या रेणूमधले हे बॉन्ड्स तोडतं आणि त्याच्यातली ऊर्जा वापरतं. जसं या बंडलला तोडतो आणि पैसा त्याच्यातली नोट वापरतो त्या प्रकारे. म्हणून मला सांगा करन्सी म्हणून कोणाला ओळखलं जातं, ATPला ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून उत्तर काय पहिलं आहे. आता बघा, ह्याच्या व्यतिरिक्त हे झाले सायन्सचे 15 प्रश्न. ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा तंत्रज्ञानचे, टेक्नॉलॉजीचे जर बघितलं तर मित्रांनो 5 प्रश्न आलेले होते. ते 5 प्रश्न कोणते आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांगा, हे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आता सांगितलं. 5 प्रश्न कोणकोणते आहेत ते लक्षात घ्या. 5 प्रश्न कोणकोणते आहेत का बघा. 5 प्रश्न ह्याच्या रिलेटेड काय असणार आहेत. हा एक प्रश्न आलता, कोणतं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. या ठिकाणी मोडेम हे एक सॉफ्टवेअर आहे. मोडेम विद्युत दाब स्थिर करण्यास मदत करतं. मोडेम ही डेटाबेस सिस्टीम आहे. मोडेम हे अनलॉग सिग्नल डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतरित करतात. बघा आता मोडेम जो आहे काला का, हे कुठं असतं ते लक्षात ठेवा. मला सांगा, हे एक काय आहे, सेंडर आहे. हा इथून फाईल पाठवणार आहे आणि हा रिसिव्हर आहे काला का, जो फाईल घेणार आहे. जसं तू फोटो पाठवायचंय तुला, आता फोटो जो पाठवायचा आहे तो फोटो मला सांगा तुझ्या कम्प्युटरमध्ये, तुझ्या मोबाईलमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे. मग तो फोटो पाठवण्यासाठी त्या डिजिटलचं रूपांतर मला सांगा तुला अॅनालॉग मध्ये करावं लागेल. अॅनालॉग म्हणजे सिग्नल मध्ये करावं लागेल. मग आपलं मोबाईल असो, कम्प्युटर असो, ह्याच्यामध्ये डिजिटलचं रूपांतर अॅनालॉग मध्ये करण्यासाठी मोडेमचा वापर केलं जातं, हे लक्षात राहू द्या. आता अॅनालॉग मध्ये रूपांतर केलं मोडेमने, डिजिटलचं रूपांतर अॅनालॉग मध्ये केलं. हा अॅनालॉग सिग्नल मला सांगा पुढच्या व्यक्तीकडे गेला, पुढच्याकडे कम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये आहे. मग ह्याच्या मोबाईल मध्ये पण मला सांगा मोडेम असतं, जो या अॅनालॉगचं पुन्हा डिजिटल करतं आणि नंतर तुला तो फोटो दिसतं. मग अशा प्रकारे मोडेम मला सांगा हे अॅनालॉगचं डिजिटल मध्ये रूपांतर करतं आणि डिजिटलचं अॅनालॉग मध्ये करत असतो, तेव्हा सिग्नल कुठं पास होतं. म्हणून याचं उत्तर 4. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले. डॅश डॅश हे पॅकेटच्या आगमनाच्या वेळीच भिन्नता दर्शवतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, रेफर टू द व्हेरिएशन इन द पॅकेट अरायवल टाइम. जेव्हा एखादं पॅकेट पाठवलं जातं त्यावेळेस मला सांगा त्याच्यात आपल्याला फरक आढळताना दिसतं, असं म्हटलंय. त्याला जिटर म्हणत असतात. जिटर फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण एखादा संदेश पाठवतं, संदेश पाठवत असताना जसा हा एवढा मोठा संदेश पाठवायचा आहे, पाठवत असताना ते असे छोटे छोटे पॅकेट करून पाठवले जातात. ICT वाचत असताना किंवा ICT शिकवत असताना हे सगळं घेतलेलं आहे मी. या पॅकेटच्या स्वरूपात पाठवले जातात. पण जिटर म्हणजे काय माहित आहे का, यामध्ये जेव्हा हे पॅकेट पाठवलं जातं तेव्हा आपल्याला त्याच्यात बदल झालेला दिसतो, व्हेरिएशन्स दिसतात, बाकीच्या मध्ये दिसत नाही. तर म्हणून ह्याचं उत्तर काय पहिलं आहे. यानंतर 2 प्रश्न झाले. यानंतर खालीलपैकी वेगळ्या प्रकारच्या रॉमच्या जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवायचे आपल्याला. पहिलं आहे मास्क रॉम. समजा तुम्हाला काही कळना गेले काय मास्क रॉम, पी रॉम, ई आहे EP रॉम. आता बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. जो पी रॉम आहे ते काय असणार आहे, EP रॉम काय असणार आहे, तर मेमरीचे प्रकार आहेत. हे सगळे कशाचे प्रकार आहेत, मेमरीचे प्रकार आहेत. आता हे मेमरीच्या प्रकारांमध्ये जर बघितलं तर काय असणार आहे, तर या ठिकाणी बघा पहिला आहे मास्क रॉम.
आता मास रॉम तर तुम्हाला कळला गेले. दुसरं काय आहे मित्रांनो माहित आहे का? दुसरं आहे तो पी रॉम. प्रोग्रामेबल रॉम जो आहे ह्याचं चौथा आहे, कारण पी रॉम मध्ये माहिती एकदाच लिहिली जाते. कळलं का? एकदाच लिहिली जाते. म्हणून मला सांगा, एकदाच लिहिता येते परंतु कारखान्यातून अनप्रोग्राम करून येते, म्हणजे लिहिली नसते. म्हणजे याचा अर्थ पी रॉम आहे. बघा, ईपी रॉम हा इरेज करता येतं, इरेज करता येतं, अतिनील प्रकाशाने मिटवता येईल असं दिलेलं आहे. म्हणजे मला सांगा, सीचं तिसरं आहे. सीचं तिसरं कुठं आहे रे? 2 ठिकाणी आहे. सीचं तिसरं 2 ठिकाणी आहे. सीचं तिसरं मला सांगा काय आहे? 2 ठिकाणी आहे. इथं पण आहे. मला सांगा बीचं काय रे? चौथं. बीचं चौथं कुठे? एका ठिकाणी आहे. इथं मला सांगा. म्हणून उत्तर काय येईल रे तुमचं? दुसरं येईल. तर मेमरीचे प्रकार आहेत. सोपा आहे, अवघड नाही बरं. ही बघा, ईपी रॉम इरिजेबल म्हणतो आपण त्याला, म्हणजे काय? लिहिता येणारी, म्हणजे कोणतं मिटवता येणारी. म्हणून अशा पद्धतीने हे आपल्याला कळायला पाहिजे. इथं वेळ नाहीये म्हणून मी थोडं फास्ट घेतो, समजून घ्या फक्त काय आहे. तर ह्याचं उत्तर दुसरं आहे. पण 5 प्रश्न आलेले. बऱ्याच प्राप्त करताना एकदा एकाच वेळी काय अनपेक्षित ईमेल येतं, त्याला आपण सगळ्याला जगाला माहिती आहे रे. एकदाच येतं त्याला आपण काय व्हायरस नाही म्हणत नाही, वर्म म्हणत नाही, स्पॅम म्हणत असतो, थ्रेट नाही, स्पॅम येतं. बघा, लाखो लोकांना एकदाच संदेश असं मोबाईलवरती फ्लॅश होतो. मोबाईलवरती जो एकदाच सगळ्यांना फ्लॅश होतो त्याला काय म्हणतो आपण? स्पॅम म्हणत असतो. म्हणून काय रे? पहिला आहे. मीडिया लॅब एशियाचे प्रशिक्षणाचा जो विश्वकोश तयार केला त्याला काय म्हणत असतो? तर त्याला आपण काय रे? ज्ञानपीडिया म्हणतो. तर जे काही गव्हर्नमेंटने, कळलं का? गव्हर्नमेंटने मला सांगा ज्या ज्या काही आपण म्हणू शकतो योजना चालू केलेल्या आहेत किंवा जे जे प्रोग्राम चालू केले ते लक्षात ठेवा. त्याच्यापैकी एक आहे मीडिया लॅब एशिया नावाची काय आहे ही काय मित्रांनो माहिती आहे का? मीडिया लॅब नावाची एशिया हा प्रोग्राम चालू केले, ज्याच्या अंतर्गत शिक्षणाच्या रिलेटेड कळलं का रे? त्याच्यानंतर जर बघितलं हेल्थच्या रिलेटेड, ग्रामीण भागातील शाळेच्या रिलेटेड, एज्युकेशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या काय आहे प्रोग्राम चालू केलेले आहे. त्याच्यापैकी विश्वकोश तयार केले शिक्षकांचा, त्याला ज्ञानपीडिया म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी 5 प्रश्न मला सांगा मी तुम्हाला काय आहे उपलब्ध करून दिलो. कशाचे? टेक्नॉलॉजीचे. हे 5 प्रश्न सांगायचं तात्पर्य असं होतं की टेक्नॉलॉजी करा. 5 प्रश्न येऊ शकतात. सायन्सचे 15-20 प्रश्न. येणाऱ्या काळात जेवढे काही पेपर मुख्यचे झालेत, पूर्वचे झालेत, हे सगळे मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. कंटिन्यू टचमध्ये राहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.